जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज वर्षावास प्रारंभ निमित्तानं आपण परित्राण पाठ घेतलेला आहे. धम्म परित्राण पाठ घेतलेला आहे. या वर्षावासाचं महत्त्व भवचक्रामध्ये जगणाऱ्या लोकांना यापासून काय लाभ होतो याबद्दल आपण थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर हा धम्म 5 परिराज्यकांना दिला. तिथूनच संपूर्ण जगामध्ये मग याचा प्रचार प्रसार करायला सुरुवात झाली. आता संपूर्ण जगामध्ये धम्माच्या दिशेनं वाटचाल करणारा असंख्य मोठा असा वर्ग आहे, जो हा धम्माच्या दिशेनं चालत राहतो. त्यामध्ये सर्वात पवित्र असा वर्ग असतो भगवंतांनी निर्माण केलेला संघ. हा त्यामध्ये परिपूर्ण अशा दिशेने वाटचाल करीत राहतो. भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर या संपूर्ण दुःखाला मुळापासून नष्ट केलेलं आहे. संपूर्ण दुःख भगवंतांनी मुळापासून नष्ट केलेलं आहे. जे 4 आर्य सत्य आहे त्या 4 आर्य सत्यामध्ये पहिलं आर्य सत्य जगामध्ये दुःख आहे. दुःखाला कारण आहे. दुःख दूर करता येते. दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आता हे 4 आर्य सत्य कोणाला लागू होतात? हे 4 आर्य सत्य जे मनुष्य जन्माला येतात त्यांना लागू होतात. जे दुःखामध्ये आहेत त्यांना लागू होतात. भगवंतांना हे 4 आर्य सत्य लागूच होत नाही, कारण ते दुःखातून मुक्त झालेले आहेत. पण त्यांनी या जगाला संपूर्ण सत्य सांगितलेलं आहे. संपूर्ण सत्याचा मार्ग सांगितलेला आहे. कुठं असं भटकवलं नाही, गुरफटवून ठेवलं नाही, कर्मकांडामध्ये टाकलं नाही. तुम्हाला सत्य असा मार्ग सांगितलेला आहे. ज्या धम्माच्या तत्त्वज्ञानाचं परिपूर्ण असं प्रमाण आहे, परिपूर्ण प्रमाणामध्ये असं सिद्ध होते, असा धम्म भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर दिला. तर धम्माला समजणारे, धम्माला जाणणारे हा जो वर्ग आहे, हा वर्ग कुशल कर्माने परिपूर्ण असलेला वर्ग हा फार जगामध्ये कमी आहे. आपण जर त्याचा अंदाजा लावूया, जर 1 लाख लोकसंख्या असेल तर त्यामागे फक्त 100 लोक म्हणजे 0.1% 100 लोक फक्त या धम्माच्या दिशेकडे वाटचाल करतात प्रामाणिकपणे. बाकी सर्व अंधारामध्ये आहे. मग अंधारामध्ये कुठे आहे? भगवंतांनी म्हटलेलं आहे दुःखाचे मूळ कारण तृष्णा. तर जे दुःख आहे याच्यामध्ये भयंकर गुरफटलेले आहे. तृष्णा काय आहे? राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे. याच्यामध्ये इतके भयंकर गुरफटले का त्यांना धम्म समजतच नाही. त्यांना कोणी सांगितलं तुला तेच काम आहे म्हणते. एखाद्या गावामध्ये, एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या कुठेतरी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठेतरी एखादा कोणती उपासिका, कोणता उपासक जर विहारामध्ये जात असेल आणि तो जर इतरांना असं वाटते बाय हा लय दारू पिते, हा लय गांजा पिते, हा निरा भांडतच राहते, हा निरा बदमाशगिऱ्याच करते, बापा हे लेकरू सुधारला पाहिजे, हा माणूस सुधारला पाहिजे, असं कोणीतरी उपासक किंवा उपासिका म्हणजे चल बाबा विहारात चल,
काहीतरी धम्म श्रवण कर, वंदना घेत जा माझ्यासोबत, काहीतरी समजून घेत जा, म्हणजे तुझं कल्याण होईल, तुझं मंगल होईल, असं जे कोणी सांगतात तुला तेच काम आहे म्हणते. म्हणजे हा गांजा पिते हे चांगलं काम आहे. गांजा पिणं चांगलं आहे, दारू पिणं चांगलं आहे, किंवा मग बदमाशगिरी करणं चांगलं आहे, शिव्या देणं चांगलं आहे. म्हणजे त्यांना असा वेळ ज्याच्यापासून आपली हानी होते, आपलं जीवनामध्ये दुःख निर्माण होते, आपल्या घरामध्ये कलह निर्माण होते, ज्या नशामध्ये डुबून आपण आपल्या पैशाचा नासोडा करतो, असं त्यांना चांगलं वाटते. पण त्यांना धम्माकडे येणं त्यांना कठीण वाटते, परिश्रमाचं वाटते. का? कारण हा फार बलवंत लोकांचा वर्ग आहे, हा बलवंत लोकांचा धम्म आहे. ह्या धम्मामध्ये जे लोक आहेत ते बलवंत आहेत, बलवान आहेत. म्हणून जो आशीर्वाद त्यांना लागू होतो, आशीर्वाद असते ना, आयु वर्णं सुखं बलंती, आयु वर्णं सुखं बलंती, हे ज्यांना लागू होतो ते लोक फार बलाढ्य असतात. त्यांना हा आशीर्वाद लागतो मग, आणि त्यांचं कल्याण होते, त्यांचं आयुष्य वाढते, त्यांचं आरोग्य चांगलं राहते, त्यांचा वर्ण चांगला राहते, त्यांचं वर्ण कुशल होते, त्यांचं वर्ण असं चमकदार परिपूर्ण होते, त्यांना बल प्राप्त होते, धम्माचं बल प्राप्त होते, त्यांची हानी टळते, ॲक्सिडेंट होत नाही, दुर्घटना होत नाही, लकवा मारत नाही, हार्ट अटॅक मारत नाही. हा धम्म शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अवलंबून आहे. भगवंत म्हणतात जेही घटना घडते त्यामागे काही ना काही कारण आहे. जर शरीराचा व्याधी झाली, शरीराची व्याधी, तर खानपान बिघडलं, कधी काही खाऊन राहिलं, आता जेवलं लगेच घंटा अजून खाल्लं, जलेबी खाल्ली, गुलाबजामुन हे ते समोसा, आलू मोठा चालू, म्हणजे खातच राहायचं. शरीराला भगवंत म्हणतात लिमिटच्यापेक्षा अतिरिक्त हे जड आहे. अतिरिक्त भूक हा रोग आहे. मग भूक जेवढं त्याला अन्न आवश्यकता आहे तेवढं अन्न खा लागते. अतिरिक्त अन्न झालं का मग ॲपेंडिक्सचा गोळा होतो पोटात, मसाल्याचे पदार्थ खाल्ले तर, समोसा कचोरी मसाल्याचे पदार्थ होतो ना गोळा पोटामध्ये, काहून अतिरिक्त झालं. मग डॉक्टर म्हणते ऑपरेशन करावं लागते, मग ऑपरेशन करा. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, आसक्ती, लय आवडलं पदार्थ, माहीत आहे तब्येत खराब होत तरी खातं, खाल्लं झाली बिमारी. तशी मानसिक, मग त्यापासून दुःख तयार होते, राग, द्वेष, लोभ, मोह. मानसिक, जो व्यक्ती रागामध्ये गाडी चालू राहिला झाला ॲक्सिडेंट, रागात गाडी चालू राहिला, घरी भांडून गेला बायकोसोबत, चालला गाडीमध्ये, रागानं गाडी चालवली झाला ॲक्सिडेंट. मित्रासोबत भांडला, वडिलांसोबत भांडण केलं, आईसोबत भांडण केलं, पत्नीसोबत भांडण केलं, नवऱ्यासोबत भांडण केलं, कोणातरीसोबत कोणी ना कोणी भांडण करून जर गाडी चालवली किंवा कुठं गेले तर ॲक्सिडेंट होते. त्या रागाच्या भरात तुम्ही निघून गेला तर आत्महत्या करते, रागामध्ये नुकसान होते. म्हणून त्याच्यावर नियंत्रण पाहिजे. म्हणून धम्म आहे, म्हणून धम्म समजून घ्यावं लागते. द्वेषामध्ये दुर्घटना होते, द्वेषामध्ये हानी होते, द्वेषामध्ये गाडी चालवला ॲक्सिडेंट होते. द्वेष केला, द्वेषामध्ये चालला गाडी चालवत ॲक्सिडेंट झाला. द्वेषामध्ये दुर्घटना घडतात, द्वेषामध्ये हिंसा उत्पन्न होते, द्वेषापासून राग उत्पन्न होते, रागापासून हिंसा होते, रागाच्या भरात. मग रागाच्या भरात हिंसा केली का चालला मग जयला दिला त्याचा पस्तावते, फालतू राग नुकता करावा लागत, शांत राहा लागत होतं. फालतू दारू पिऊन राग आला नव्हतं करावं लागत, मग असं पस्तावते, मग नंतर वेळ निघून जाते. म्हणून आताच वेळ आहे, त्याच्यावर मग धम्म समजून घ्यावं लागते. टॉनिक आहे धम्म, तत्त्वज्ञानाचं टॉनिक आहे. पुऱ्या जगामध्ये या धम्मासारखं तत्त्वज्ञान नाही. धम्म फार महान आहे, फार बलाढ्य आहे. म्हणून ह्या रागा द्वेषाला दूर करण्याकरता धम्म आहे. लोभामध्ये दुर्घटना होते, लोभासाठी भांडणं होते, भावाचे भांडणं, बहिणीचे भांडणं, बापलेकाचे भांडणं, मायलेकीचे भांडणं, काकासोबत, मामासोबत, नातेवाईकासोबत, मित्रासोबत, लोभासाठी. पैसा, संपत्ती, हां ते वावर आहे ना, माझा जास्त हिस्सा आहे, मी जास्त सेवा केली म्हणते आई वडिलाची. कोणी म्हणते तू त्याला देतं का, मला पाहिजे. प्रॉपर्टीसाठी भांडणं, एकामेकाला मग मारापिटी करतील, लट काढतील, चाकू काढतील, तलवारा काढतील, बाबा काय फाईट खेळतात. लोभ. म्हणून भगवंतांनी म्हटलं दुःखाचे मूळ कारण तृष्णा. नियंत्रण पाहिजे.
म्हणून धम्म आहे. धम्म माहीत नाही, शिकले सवरले भरपूर म्हणून भांडणं उरायले प्रॉपर्टीसाठी. म्हणून ह्या सगळ्या बाबीवर नियंत्रण ठेवण्याकरता धम्म आहे. मग कायच्यात अजून घातपात होते. लोभासाठी चालला, पैसे आणून रागा लोभाच्या भरात पटपट चालला घाईमध्ये, झाला दुर्घटना. म्हणून नियंत्रण पाहिजे लोभावर, म्हणून धम्म आहे. त्यानंतर मोहात दुर्घटना होते, भांडणं होतात, कलह होते. मोहासाठी चालला, मग मोहाच्या भरात भेटायला चाललो म्हणते, चालला भेटायला कॉलेजमध्ये चालला, भेटायला चालला, गेला भेटायला, झाला ॲक्सिडेंट, चालली भेटायला. अरे अभ्यास करायला लागते ना, राहिला अभ्यास वेगळा, राहिला कॉलेज, चालला मोहाच्या भरात. आता लग्न झालं असते, बायको आहे ना, चालला दुसरीला भेटायला, झालं ॲक्सिडेंट, गेला. काहून झालं, बायकोचे काहून, काही नाही म्हणते, ते झालं ॲक्सिडेंट. खरं नाही सांगा, तिथंही खोटं. दोष लागला, अधिक दुर्घटना होते. जितके दोष तयार होतात, जितकं अकुशल कर्म तयार होते, तितके घातपात होतात. रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये. आता लोभ, आता मोठे मोठे अधिकारी झाले, कर्मचारी झाले, बम पैसे कमावतात. असं वाटतं पुढच्या पिढीला बम कमावून ठेवतो, बम पैसे खातात, इकून खाऊ दे, तिकून खाऊ दे, फाईलवर सही मारायचे पैसे, याचे पैसे, त्याचे पैसे, खातच का. 1 लाख 2 लाख पगार आहे काय तरी खातच राहते. मग हाय लागते. दोष तयार झाला. येणारी पिढी कुपोषी, डोळ्यानं आंधळी, बैरी, बुद्धीनं भ्रष्ट, बेवडी जन्माला येते, गंजट्टी, आणि येणारी पिढी पुरी प्रॉपर्टी जो गमावून टाकते. मग ज्यानं चुकीच्या मार्गाने पैसा जमवला, तो जमा केला, राखून ठेवला, तो मग ते पुरणाता मारतात म्हातारपणा, पुरे पैसे घेते काढून. लोभ आहे ना, म्हणून भगवंतांनी म्हटलं दुःखाचे मूळ कारण तृष्णा, लोभ. म्हणून भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, पैसा कोणत्या मार्गाने कमवला पाहिजे. तुम्ही तो सात्विक मार्ग असला पाहिजे पैसा कमवण्याचा आणि राखून ठेवण्याचा, जमा करण्याचा. ह्या सगळ्या बाबी आहेत आणि ह्या सर्व बाबीमध्ये धम्म आहे. म्हणून जे कोणी चांगल्या मार्गाने पैसा कमवतात त्यांना 10 पारमितापैकी 1 पारमिता पूर्ण करावं लागते. मग ती कुठली पारमिता आहे? दान पारमिता. आपण बाबासाहेबाचं गाणं वाजवतो नेहमी, तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. बाबासाहेबांनी दान पारमिता पूर्ण केली म्हणून ते बोधिसत्व झाले. बोधिसत्व हे आपल्या एका याच्यामध्ये काळामध्ये 1 पारमिता पूर्ण करतात. म्हणून आपण तर सामान्य, आपण तर 0.1% जरी दान पारमिता करत राहिलो तर त्याचं कुशल कर्म वाढत राहते. ते करावंच लागते कंपल्सरी. एक अधिकारी भेटला, त्याला भेटलो मी, तो म्हणे मला आताच म्हणे महिनाभर झाला म्हणे पॅरालिसिस मारला होता म्हणे ब्रेनपासून. तर असं कोण झालं म्हणे, मी दारू पेत नाही, काही नाही, काही नशा नाही करत म्हणे, काहीच नाही, लय चांगला म्हणे, शिलाचे पालन करतो म्हणे, सगळं. किती मोठा गंभीर प्रश्न आहे. तरी झालं म्हणे मी तुम्ही खोटे बोलू राहिले म्हटलं. मी डायरेक्ट बोलतो, मग खोटे बोलता म्हटलं तुम्ही काहीतरी चुकीच झालं म्हटलं. काय झालं म्हणजे मला समजून नाही राहिलं म्हणे. म्या म्हटलं तुम्ही म्हटलं नोकरी होते ना. हो म्हणे पहिले आर्मीत होतो म्हणे, नंतर मग अधिकारी झालो LICमध्ये, तिथून रिटायर झालो आणि मग रिटायर झाल्याबरोबर पॅरालिसिस झाला, लकवा मारला. मॅडम तुम्ही म्हटलं चिकट होते. कमाईतला म्हटलं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20 भाग खर्च नाही केला, दान नाही केला, कोणावर करा म्हणे, स्वतः करा. कोणावर तुमचा विश्वासच नाही आहे तर समाजातल्या तुम्हाला बहीण गरीब आहे, बहिणीच्या बहिणीवर खर्च करायला लागते, भाऊ गरीब आहे, भावावर खर्च करायला लागते, भावाच्या लेकरावर खर्च करायला लागते, नातेवाईक आहे नातेवाईकावर खर्च करायला लागते, समाजामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यावर खर्च करायला लागते, गरीब मुलावर खर्च करायला लागते, गरीब मुलीवर खर्च करायला लागते. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता ज्याला पगार आहे, ज्याचा बिझनेस मोठा आहे, ज्याच्याकडे फार मोठा पैसा आहे, त्याला सामाजिक कार्यकर्ता हा कमाईतला 20 भाग खर्च करायला लागते, कंपल्सरी आहे. तो पैसा वेगळा काढून ठेवून त्याला खर्च करायला लागते. त्याला जर म्हटलं मला लोन आहे, हे आहे, ते जमत नाही, याच्यात हिस्सा नाही त्याचा, हा करावंच लागते. भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंताच्या हिशोबानं 25 म्हणजे 4था भाग आहे, म्हणजे 100 रुपयातले 25 रुपये, ते लय मोठं होते. बोधिसत्वांनी 20 भाग सांगितलेला आहे, ते ऐका. कारण यानं कुशल कर्म वाढते, आपल्या घटना टळतात, घातपात होत नाही आणि हानी गळून पडते, कुशल कर्म वाढतात. म्हणून
या वर्षवासाच्या निमित्तानं या 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये आपल्याला कुशल कर्म लावावं लागते, चांगले अष्टशील ग्रहण करून राहावं लागते. त्यामध्ये 4 दिवस पकडावं लागते. पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टमी ह्या पकडायच्या. या दिवशी तुम्ही भगवंताला अनुसरून तुम्ही अष्टशील ग्रहण करू शकता. ते अष्टशील ग्रहण करायचं आणि त्या दिशेनं वाटचाल करत राहायची. जेव्हा एक चांगले असे तरंग धम्माचे निर्माण होतात, ऑटोमॅटिक सहजच असं प्रसन्नचित्त वातावरण निर्माण होत असते. आणि म्हणून या सर्व बाबीला समजून जे लोक या धम्मामध्ये वाटचाल करतात त्यांच्या जीवनामध्ये पतीपत्नींमध्ये सुख शांती समाधान नांदत असते. कधीही कलह निर्माण होत नाही, कधीही दुरावा निर्माण होत नाही, कधीही हानी होत नाही आणि सर्व चांगलं होत राहते. म्हणून आजच्या या वर्षावास प्रारंभच्या निमित्तानं मी माझ्या या अल्पशा प्रवचनाला थांबवतो. त्या अगोदर म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आपला धम्म दिलेला आहे. बाबासाहेब म्हटलं तर मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. म्हणून त्या शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे. ज्यांच्या शिक्षणाला धम्माची जोड आहे तेच मुलं येणाऱ्या काळामध्ये आपल्या आईवडिलांची काळजी घेतील, त्यांना आनंदामध्ये ठेवतील, प्रसन्न ठेवतील, त्यांना काही ना काही मदत करतील. म्हणून शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे. असं आपण करत राहाल, तुम्ही या दिशेनं वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.